परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या 46व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय पहिला, श्लोक 47. म्हणजे या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकाकडे आपण आलेलो आहोत. संजय उवाच एवं उक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नं मानसः. संजय म्हणाले, असे म्हणून शोकाकुल मन झालेले अर्जुन बाणासहित धनुष्याचा त्याग करून युद्धभूमीत रथाच्या मध्यभागी बसले. पहा, भाषांतर असं आहे की संजय म्हणाले, रणभूमीवर इतके बोलून बाणांसह धनुष्याचा त्याग करून शोकमग्न मनस्थितीत अर्जुन रथामध्ये बसला. एक आणखीन याचा शेवटचा भाग आहे. प्रत्येक अध्याय संपल्यानंतर तो शेवटी आपण या श्लोकाच्या व्याख्येनंतर पाहूया. व्याख्या अशी आहे की युद्ध करणे ही संपूर्ण अनर्थाचे मूळ कारण आहे. युद्ध करण्याने येथे कुटुंबियांचा नाश होईल, परलोकात नरकाची प्राप्ती होईल इत्यादी गोष्टींना युक्ती आणि प्रमाणांनी सांगून शोकाने अत्यंत व्याकुळ झालेल्या अर्जुनाने युद्ध न करण्याचा पक्का निर्णय घेतला बरं का. आणि नंतर मग आपल्याला पण असे अनेक पक्के निर्णय आपण घेतो आणि मी माझ्या शब्दापासून फिरत नाही वगैरे अशा अनेक गोष्टींच्या भ्रामक कल्पनेच्या मागे लागून आपण आपल्या सोबतच्या लोकांचं त्याच्यामध्ये हानी करत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढे जाऊया की या पक्का निर्णय केला ज्या रणभूमीमध्ये ते हातामध्ये धनुष्य घेऊन उत्साहाने आले होते, त्याच रणभूमीत त्यांनी आपल्या डाव्या हातातील गांडीव धनुष्य आणि उजव्या हातातील बाण खाली ठेवला आणि स्वतः आपण रथाच्या मध्यभागी, अर्थात दोन्ही सैन्याला पाहण्यासाठी जेथे उभे होते त्याच ठिकाणी शोकविवल स्थितीत बसले. अर्जुनाची अशी शोकाकुल अवस्था होण्यात मुख्य कारण आहे भगवंतांचे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यासमोर रथ उभा करून अर्जुनाला कुरुवंशांना पाहण्याविषयी म्हणणे आणि त्यांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणात असलेला सुप्त मोह जागृत होणे. मोह जागृत झाल्याने अर्जुन म्हणतात की युद्धात आमचे कुटुंबीय मारले जातील, कुटुंबियांचे मरणे हीच फार नुकसानीची गोष्ट आहे. दुर्योधन इत्यादी तर लोभामुळे या नुकसानीकडे पाहत नाहीत, परंतु युद्धाने केवढी अनर्थ परंपरा ओढवेल याकडे लक्ष ठेवून आम्ही लोकांनी अशा पापापासून निवृत्त झालेच पाहिजे. आम्ही राज्य आणि सुखाच्या लोभाने कुलाचा संहार करण्यासाठी रणभूमीत उभे राहिलो आहोत. ही आम्ही फार मोठी चूक केली. म्हणून युद्धास तयार नसलेल्या व शस्त्ररहित असलेल्या मला जरी समोर उभे असलेल्या योद्ध्यांनी ठार केले तरी त्यापासून माझे हितच होईल. अशा प्रकारे अंतःकरणात मोहाने घर केल्यामुळे अर्जुन युद्धापासून उपरत होण्यात तसेच आपला मृत्यू होण्यातही कल्याण पाहत आहेत आणि शेवटी त्याच मोहामुळे बाणासहित धनुष्याचा त्याग करून विषादमग्न होऊन बसतात. हा मोहाचाच महिमा आहे की जे अर्जुन धनुष्य घेऊन युद्धासाठी तयार झाले होते तेच अर्जुन धनुष्य खाली ठेवून शोकाने व्याप्त झाले आहेत. पहा, या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला इथे समजून येते की अशी अवस्था म्हणजे की कर्तव्य मूढ झाल्यामुळे आपण काहीच करत नाही ही अवस्था, आणि बऱ्याचदा त्याला आध्यात्मिक अवस्था मानतो, वैराग्य मानतो. ॲक्च्युली प्रत्यक्षात हा वैताग आहे, लक्षात घ्या, वैराग नव्हे. वैराग हा आतून वेगळ्या प्रकारची उपरती झाल्याने, आध्यात्मिक उपरती झाल्यामुळे येणारी गोष्ट आहे. आणि वैताग आपल्याला माहिती आहे या बाह्य गोष्टींमुळे झालेली गोष्ट आहे. त्यामुळं आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी आहेत आणि अत्यंत वरवरच्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण एक शेवटची गोष्ट ह्याच्यामध्ये वाचणार आहोत. ती सुंदर गोष्ट आहे. मला वाटते त्यासाठी आपण वेगळा भाग करू, आपल्याला ते समजून घेता येईल अशा पद्धतीने. ठीक आहे, पुढच्या भागाकडे जाऊया. ओम परमात्मने नमः.